नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? छोटीशी सुट्टी घेऊन पुढच्या 2 टेस्ट करता तयार आहात ना? आम्ही क्रिकेटचे 3 इडियट्स स्वतःला म्हणवतो आणि आमचा रॅन्चो आमच्या बरोबर आहे. ते सुद्धा थेट अहमदाबाद मधनं. विक्रम, पाहिलंच ना, आपण इथं पुण्यात बसलो, यायला भोगले पोहोचले सुद्धा अहमदाबादला. अहमदाबादला जाणं त्यांना आवडतं, कारण ती त्यांची माहेरची साडी आहे. त्यांचं अहमदाबाद म्हणजे प्रेम आहे. आय एम तिथं आहे ना. बरोबर, जिथनं आले तिथेच परत जाणार ना शेवटी. अरे पण असं होऊ शकतं का की माहेरच्या गावी जातो पण हॉटेल रूम मध्ये बंद, म्हणजे कुठे बाहेर जाता येत नाही, तर म्हणजे काय पुण्याहून बघितलं काय या हॉटेल रूम मध्ये बघितलं काय तेच नाही, पण खरंच हे वेगळं झालंय नाही का हर्षा, की क्वारंटीन होणं, बबल मध्ये जाणं. आता तर तू मला वाटतं महिनाभर आहेस ना हर्षा, 2 टेस्ट आणि 5 T20. हो, महिनाभर. अरे आणि गंमत म्हणजे आता पहिले 4-5 दिवस क्वारंटीन असते, हा हा, म्हणजे खोलीच्या बाहेर येत नाही. बर. आता त्याचे खूप असे साईड इफेक्ट्स असतात. सर्वात मोठा साईड इफेक्ट हा की कंपनी फक्त स्वतःची, आणि स्वतःशी बोर झालो तर परत स्वतःशीच बोलायला लागतं, आणि मग परत टॉपिक संपले की परत स्वतःशीच बोलायला लागतं. म्हणून हे झूम कॉल वगैरे छान असतात. हो, पण ते सध्याला जर का सोशल मीडियावर पाहिलं तर स्वतःशी बोलणं ही एक व्हिडिओ सिरीजच आहे. एक स्वतःला रेकॉर्ड करायचं, मग दुसऱ्या मूड मध्ये दुसऱ्याला रेकॉर्ड करायचं आणि कॉन्व्हर्सेशन करायचं. काय लहानपणी ना सुनंदन, मोठा भाऊ मोठी बहीण 5 वर्ष मोठे होते. बऱ्याच वेळा मी एकटा घरी असायचो, आणि तेव्हा चेस खूप खेळायचो मी. पण एकटा चेस कसा खेळणार, म्हणून मी एक असा फिक्शनल एक एंटिटी बनवली होती, तो मुलगा. तर एक मी खेळतोय आणि माझ्या समोर तो मुलगा. तर एक दिवशी आईने येऊन विचारलं, कोणाशी खेळतोयस तू? म्हटलं त्या मुलाशी. ते म्हणजे हा मुलगा कोण? म्हटलं आहे तो मुलगा, ज्याची राणी, हत्ती, घोडे सगळे मी आधी घेऊन टाकायचो. तर असं मी परत वय वाढलं, पण तीच परिस्थिती आहे आता. त्या मुलाशी बोलतोय मी. तसं क्रिकेटमध्ये करायचो. माझ्या मनात मी ऑलरेडी अँडरसनला 4 चौकार मारलेत अहमदाबादला. पण गंमत म्हणजे अँडरसन तुझ्यासारखाच दिसायचा ना. एकेकाळी. लास्ट टाइम अँडरसननी चेतेश्वर पुजाराला इकडे बॉलिंग टाकली 2012 मध्ये, त्या डबल सेंचुरी मारली ना पुजाराने अहमदाबाद मध्ये. म्हणजे असं काहीतरी आपण अपेक्षा करूया परत. अरे पण वेगळं अहमदाबाद आहे, ग्राउंड वेगळा आहे, बॉल वेगळा आहे, पिच वेगळं असणार आहे. ग्राउंड वेगळं आहे, ग्राउंड तर पूर्णपणे वेगळं आहे. त्यामुळे ती एक्साइटमेंट आहे थोडी, की जगातल्या सर्वात मोठ्या ग्राउंड वरती टेस्ट मॅच, आणि त्या सुद्धा बॅक टू बॅक, आणि एक पिंक आणि एक रेड बॉल, ही मजाच आहे सगळी. पण हर्षा, हे जे तू म्हणलास की तू IPLच्या वेळेला पण क्वारंटीन होतास आणि तिकडनं ती मॅचेस कव्हर केल्या, लोकांना ग्लॅमर दिसतं, परंतु याचे तू साईड इफेक्ट्स किंवा म्हणलं ते तेवढं सोपं पण नाही. कारण तू काही असा धाडधाड मी आणि विक्रम येड्यासारखे बाहेर फिरायला पडतो तसं तू जास्त पडणाऱ्यातला पण नाही. पण जायचं नाही असं सांगून जेव्हा तुम्हाला थांबवलं जातं आणि मनाला रोखायला लागतं, त्याचा एक परिणाम काहीतरी झालेलाच असणार. म्हणजे असं एकटं रूम मध्ये बंद राहण्याबद्दल विचारतोयस ना? किंवा जायचं नाही, हे महत्वाचं. सकाळी उठून करायचं काय? ब्रेकफास्ट मागवायचा. ब्रेकफास्ट तो दाराबाहेर उभा राहणार, त्याला आत यायचं असतं पण त्याला आत येऊ देता येत नाही. ब्रेकफास्ट खायचा आणि मग विचार करायचा, चला आता लंचला काय खाऊया. लंचला एक प्लेट घ्यायची आणि दुसरी प्लेट द्यायची, मग डिनरला आधीची प्लेट द्यायची आणि नवीन प्लेट घ्यायची. आणि अरे रूम सर्व्हिस मेनू किती वाटला तरी थोड्या वेळात नाही खावासा वाटत, ते एक गोष्ट असते. आपल्या घरी येता जाता खायला, बोलायला, करायला कितीतरी गोष्टी असतात इकडे तिकडे. इथे काहीच नसतात गोष्टी काही करायला असतात. पण हर्षा, तुझी बायको म्हणते की तू घराला हॉटेल सारखंच वागवतो. मुळीच नाही. येतोस, एक दिवस राहतोस आणि मग परत जातो. अरे म्हणजे ना, आम्ही पण पाहिलं होतं की असं कुलूप दिसायचं आणि किल्ली शोधायचे. इथे किल्ली घेऊन फिरतोय कुलपाच्या शोधात. किल्ली चाबी आहे आजी. पण हर्षा, तुला असं कधी झालंय का रे ट्रॅव्हलिंग मुळे की तू सकाळी उठलायस आणि तुला माहिती नाही तू कुठल्या शहरात आहेस? खूप आधी एकदा झालं होतं माझं. म्हणजे मी पहाटे 2 वाजता मला जाग आली आणि काही केल्या लक्षात येईल की मी आहे कुठे,
पण कसं ब्रेन विचित्र चालतं ना, मला आयटनरी पूर्ण लक्षात होती आणि तारीख लक्षात होती. तर मी आयटनरी बघून म्हणालो की हा, या तारखेला ही मॅच संपली, या तारखेला, म्हणजे आज मी जोहान्सबर्ग मध्ये आहे. पण त्या दिवशी मला म्हणजे असं विचित्र स्वप्न पडली मला. ते स्वप्न म्हणजे उठल्यावर पण की मला एकदम असं स्ट्रेस वाटायला लागलं. अरे, आमच्या वडिलांचे एक मित्र होते, ते लवकर गेले, त्यांच्या मुलींचं काय होत असेल, अरे बापरे, ते कुठे असतील, त्यांना त्यांच्याशी टच मध्ये कसं व्हायचं. मी परत जेव्हा हैदराबादला जातो तेव्हा ते विद्यानगर नंतर एक ब्रिज असायचं, त्या ब्रिजवरती ऑलवेज एक मित्र बसलेला असायचा. तो असेल की नाही तिथे, तो जर तिथे नसला तर तो कुठे गेला असेल, कसं चालू असेल, असे काय काय विचार आले होते तेव्हा जोहान्सबर्ग मध्ये. पण असं कधी कधी होतं की अलार्म वाजतो आणि आपण म्हणतो की कुठे आहे, म्हणजे आता अच्छा म्हणजे लाईट ह्या साईडला आहे का. कारण नवीन हॉटेलमध्ये गेलो की अरे ते स्विच शोधायलाच कितीतरी वेळ लागतो माहितीये का, कुठल्या लाईटनी कुठला स्विच ऑफ होतो. बरोबर बरोबर. आणि पूर्वीच्या काळामध्ये तर चार्जर जर का लावायचा असेल तर बेड खालनं जाऊन ते लॅम्पची वायर काढून मग त्याच्यात चार्जर घालायचं, असे खूप व्यायाम करायला लागायचे. पण आता हॉटेल जास्त चांगले आहेत, ते प्लग हे पॉइंट्स असतात. प्लग पॉइंट, छोटा रेडिओ कम अलार्म असायचा आधी बाजूला. एक चांगलं आहे की हा सांग ना. एक चांगलं आहे, बॉल वळायला लागला की ऍटलीस्ट कळतंय इंडियामध्ये असतो. अरे नाही, पण तो विचित्र असायचा तो. आता बरीच लोक जे बघत असतील हा कार्यक्रम त्यांनी पण पाहिलं असेल. हॉटेलमध्ये 2 गोष्टी असायच्या. ड्रॉवर मध्ये एक ते गीता किंवा बायबल असायचं आणि ते डेस्कवर एक अलार्म क्लॉक कम रेडिओ असं काहीतरी असायचं, एवढंच. आणि आपल्या आधी जो रूम मध्ये राहून गेलाय त्यांनी अलार्म कधीचा सेट केला हे आपल्याला माहित नसायचं. म्हणजे विचित्र वेळेला अलार्म वाजायचा आणि तो ऑफ काही केल्या व्हायचा नाही. शोध. मग काय, मला सर्वात राग यायचा हे हॉटेलवाले जे बांधतात, हे कन्स्ट्रक्शन करतात, सर्वात राग म्हणजे मला शॉवरचं बटन ऑन ऑफ का नाही करतायत. ते असं काहीतरी केलं की तिकडनं पाणी येतं. तसंच गोव्यामध्ये तर अक्षरशः जवळजवळ 5 मिनिटांनी कळतं की पाणी मागच्या बाजूने आलंय. तर हे सगळं का करत मला कळत नाही. पण बहुतेक तुला एक फायदा आहे, चुकून इकडून तिकडून पाणी आलं तर केस ओले होतील याची काळजी नाही. हे बरोबर. असं इकडनं असं स्ट्रेट खाली, हा डायरेक्ट म्हणजे वॉटरफॉल. पण हे तू सुनंदनला बघून पाहिलंच की नाही. सुनंदन आता मी बरेच दिवसानंतर बघतोय सुनंदनला, कारण पुणे सोडून ते बर्फ बघायला गेला होता. पण आल्यापासून जरा एक असं जास्त रिस्पेक्टेबल वाटायला लागलाय का रे तुला, म्हणजे जरा असं मॅच्युअर्ड लुक. नाही, हे स्वतः नाही, आम्ही दोघं बोलतोय आता, तू ऑडियन्स आहे सध्या. नाही काय रे, मॅच्युअर्ड लुक आणलं तरी मॅच्युअर्ड झालाय की नाही हा प्रश्न महत्वाचा आहे. अरे पण आता प्रेशर आहे त्याच्यावर. आजोबा हाक मारली तर मागे नाही बघताय, अरे मीच का असं म्हणायला लागतं. नाहीतरी आजोबा म्हटलं तर अरे आजोबा, अरे नाही मीच आजोबा आहे. आणि पाचकळ विनोद मारले की बिचारे ग्रँड डॉटरचं काय होईल तेही आता लक्षात घ्यायला पाहिजे. अरे ते सोड, मुलीचं काय होईल. मुलगी म्हणेल अहो आजोबा झालात तुम्ही आता, जरा जरा उपदेश द्या, तुम्ही नीट बोला. पार्टी नाही पावरी करायला लागेल. मस्त फेज आहे, पण मस्त फेज आहे, एक वेगळीच फेज चालू आहे. पण ती मजा होती हर्षा की म्हणजे होतो इंग्लंडमध्ये, मॅच चालू होते ऑस्ट्रेलियामध्ये, रात्री 12:30 ते सकाळी 7:30 मॅच बघून काम करून वगैरे. पण हे कळली आयडिया कळली. म्हणजे रात्री 12:30 ते 7:30 मॅच बघायची आणि दिवसा बाळ रडायला लागलं की म्हणायचं सॉरी मला झोप झाली नाही म्हणून मी झोपणार. मॅचेस मस्त झाल्या त्या खूपच छान झाल्या. आणि आय एम होपिंग आता या उरलेल्या 2 ज्या आहेत त्या पण छान होतील. कारण मला वाटतं काहीतरी विचित्र आपल्याला बघायला मिळणार आहे. नॉर्मली पिंक बॉल म्हणजे कसं खूप गवत सोडायला लागतं, कधी कधी 11 मिलीमीटर, म्हणजे तो तर लॉनच झाला. म्हणजे असं नुसतं खुर्च्या लावून चहा घ्यायची जरूर फक्त वाट पाहायची. पण 6 मिलीमीटर मिनिमम ठेवतात. पण अरे आपला जो पिंक बॉल आहे त्याच्यावर लॅकर जास्त असतं. नॉर्मल कुकबरा पिंक बॉल पेक्षा आपल्या एसजी बॉलवर लॅकर जास्त असतं. त्याच्यामुळे रंग जात नाही एवढा. ते पेंट सारखंच असतं ते लॅकर. अरे पॉलिश नाही करता येत, लेदर पॉलिश नसतं, लॅकर असतं. तर त्याचं पॉलिश नाही करता येत तो बॉल. म्हणजे असं लोकांना लहानपणी कसं आपल्याला वाटायचं ना, घरी आल्यावर जरा पॅन्टवर लाल दिसलं पाहिजे काहीतरी, म्हणून जरूर नसताना सुद्धा आपण असं लाल घासायचो पॅन्टीवर लोकांना वाटावं म्हणून. तसं घासून काही फरक पडत नाही कारण लॅकर आहे ह्याच्यावर.
तर जास्त कोटिंग असल्यामुळे तुम्ही तेवढं गवत कमी ठेवून सुद्धा मॅच खेळू शकता असं मी ऐकलंय. तर ह्याचा अर्थ काय? गवत ठेवायची जरूर तेवढी नाही. म्हणजे अर्थ काय? बरोबर. महत्वाचं काय, तुम्ही ह्यातली पॉझिटिव्ह गोष्ट घेत नाहीये. पाण्याचा कमीत कमी वापर करणं हे एन्व्हायरमेंटली किती फ्रेंडली आहे ह्याचा तुम्ही कधी विचार केला नाही ना. कायम तुम्ही टोमणे मारता, पण कमीत कमी आपण पाणी वापरतो ह्याचं मला पाणी कच्छला पाठवणार आहेत का ते? पाणी टाकायचं नाही. म्हणून परवाच्या दिवशी कोणाला तरी इंग्लिश क्रिकेटरला विचारलं की काय वाटतंय तुम्हाला या पिच बद्दल, तो म्हणला पुढचं माहिती नाही, आत्ता थोडं गवत आहे. आणि बरोबर म्हणाला तो. कारण आपण पण जेव्हा बाहेर जातो तेव्हा म्हणजे असंच फिलिंग असतं, कारण माहित नसतं ना आज काय आणि उद्या काय असणार आहे. ऍक्च्युली बाहेर जास्त प्रेडिक्टेबल असतं, कारण आज किती गवत आहे म्हणजे उद्या 2 मिलीमीटर जास्तच असेल. एक्झॅक्टली. आणि किंवा 2 मिलीमीटरच असेल. म्हणजे ग्रोथ ऑफ गवत कॅनॉट बी कंट्रोल्ड बाय एनिथिंग एल्स बट नेचर. पण इकडे काही आपण फ्रॉम 5 मिलीमीटर टू 0 मिलीमीटर करू शकतो. पण ते दिसणार आहे आता लवकरच या ग्राउंडची मजा. कारण नाही म्हणलं तरी 50% प्रेक्षक म्हणले तरी 55,000 प्रेक्षक असणार आहेत त्या ग्राउंड मध्ये. त्यामुळे एक तर अरे पण अशीच झाली ना. अरे पण 55,000 असले तरी म्हणजे 5 लोक असले तर 5च लोक असले 2 BHK मध्ये क्राऊडेड वाटतं, 4 BHK मध्ये वाटतं खूप जागा आहे म्हणून. हो हो बरोबर होणार आहे. तसं असणार. पण 55,000, कारण आपण ह्याला पाहिलं चेन्नईला 15,000 होते आणि 15,000नी 40,000 लोकांचा आवाज केला. हो हो बरोबर. 55,000 लोकांनी अहमदाबादमध्ये. आणि लोक क्रेझी आहेत. कॅप्टन असं करतो त्याच्यामुळे अजून जोश येतो. मला एक गंमत वाटली, चेन्नईला कॅप्टन असं पण करत होता आणि असं पण करत होता, विसल पोडू म्हणून. विसल पोडू. पण हे मस्त मस्त फेज आहे. दोन्ही टीम रोटेशन करतायत. टीम प्लेयर्सना आपापल्या विश्रांती देत आहेत, परत घेऊन येत आहेत, परत विश्रांती देत आहेत. त्यामुळे प्रत्येक मॅचला जरा इंग्लंडच्या टीम मध्ये तर फारच नवीन प्लेअर दिसत आहेत. म्हणजे ती एक गंमत वाटते की एका टेस्ट मध्ये हे 2 बॉलर होते, दुसऱ्या टेस्ट मध्ये 3 बॉलर आहेत, हे गेले हे आले. अरे म्हणजे हे वेगळंच वाटतंय जरा. हे बघ T20 मध्ये आजकाल काय नवीन ट्रेंड काय आहे की तुमची 11ची टीम नसते, 17-18 प्लेयर असतात जे सगळे तयार असतात. आणि त्या दिवशी 17-18 नाही म्हटलं तरी 14-15 तयार असतात. आणि ज्या दिवशी तुम्हाला वाटतं की ह्या 14-15 पैकी हे 11 खेळतील, ते 11 घेऊन खेळा तुम्ही. टेस्ट मॅच मध्ये इंग्लंड तसंच काहीतरी करायचा प्रयत्न करतायत की 17-18 टेस्ट प्लेयर तयार प्लेयर असले तर म्हणजे आता बॉलर्स रोटेट करता येतील, बॅट्समन रोटेट करता येतील. पण मला गंमत अशी वाटली की ज्या तऱ्हेने अँडरसननी बॉलिंग केली चेन्नईमध्ये पहिल्या टेस्टमध्ये, दुसऱ्या टेस्टमध्ये तुला काय वाटतं इंडियन बॅट्समन काय विचार करत असतील? अँडरसन नाही, अरे वा अँडरसन नाही, थँक्यू, म्हणजे अहमदाबाद आले ते ढोका पाठवतील त्यांच्या खोलीला. हो ना. हो हो तसंच आहे. तर ही गोष्ट मला कळली नाही त्यांची की तुम्ही. आणि एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट झाली आहे आता. मी ठिकठिकाणी मी जिथे जातो तिथे मला दिसतं क्लिअरली की टेस्ट क्रिकेटचा इन्फ्लुएन्स कमी व्हायला लागलाय. बोलतात पण इन्फ्लुएन्स खरोखर बघितलं तर कमी होतोय. इंग्लंड एक अशी जागा आहे जिथे टेस्ट क्रिकेटला महत्व दरवेळेला दिलं जातं. टू सम एक्सटेंट ऑस्ट्रेलियामध्ये पण दिलं जातं. पण पाहिलं यावेळेला ऑलमोस्ट सेम टीम खेळली ऑस्ट्रेलियामध्ये 4 टेस्ट त्यांच्याकडनं. पण इंग्लंडमध्ये तुम्ही प्लेयरांना सांगितलंय की तुम्ही IPL खेळा आणि तुम्हाला IPL खेळायसाठी T20 खेळायसाठी आम्ही टेस्ट टीम मधनं बाहेर काढून तुम्हाला रेस्ट देतोय, म्हणजे तुम्हाला व्हाईट बॉल खेळता येईल का. तर पुढच्या 3 वर्षात 2-2.5 वर्षात आपल्याकडे 2 T20 वर्ल्ड कप आणि 50 ओव्हरचा वर्ल्ड कप आहे. त्याच्यामुळे आता हे विचित्र गोष्ट झाली आहे की जो रूटला हवी असलेली टीम मिळत नाहीये, पण ओवन मॉर्गनला हवी असलेली टीम मिळतीये. हो 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 पाहिजे तशी मिळते. आणि विक्रमचा मित्र, विक्रम तुझा मित्र जसप्रीत बुमराह त्याच्या गावी पहिल्यांदा खेळणारी ही फार मजेदार गोष्ट आहे. हो खरं एक नाही, पण जसप्रीत बुमराह एकूण टेस्ट पहिल्यांदा खेळतोय ना साधारण या सिरीज मध्ये. पण बघायला गेलं तर मला असं वाटतं आता इंग्लंडची परिस्थिती विकेट किपर्स पण बदलायला लागते. यावेळेस बेन फोक्स नाही खेळणार ना. नाही बॅट्समन म्हणून खेळणार ना. बॅट्समन म्हणून. अश्विनला वाईट वाटेल की अश्विनचा मित्र रोरी बर्न्स एखाद वेळ नाही खेळणार. बरोबर आहे. पण काय आपली बॉलिंग तर चांगलीच वाटते. पण मला सांग की पिंक बॉल किती वळेल?
पिंक बॉल किती वळेल हे पिंकवर नाही डिपेंडेंट. पिंक बॉल पडेल कुठे त्याच्यावर आहे. आणि बाउन्स असणारच. हे नवीन ट्रॅक्स आहेत, सगळे छान हार्ड आहेत, बाउन्स असणार. पण तुम्ही जर गवत काढलं तर टर्न होणार. गवत काढलं तर टर्न. हो, गवत काढलं तर टर्न होणार एक गोष्ट. पण म्हणजे बॉल रिव्हर्स पण होणार थोडासा जर का म्हणजे गवत काढलं तर अब्रेजन जास्त होणार आणि रिव्हर्स होण्याची पॉसिबिलिटी आहे. त्यामुळे मला आणि अँडरसनचं आजचं स्टेटमेंट आहे की त्याला नाही वाटत बॉल रिव्हर्स होईल. म्हणजे एक्झॅक्टली काय म्हणायचं असेल त्याला असं. अरे हिंदीमध्ये म्हण आहे ना, खाने के दांत आणि दिखाने के दांत. मला वाटतं पिच सध्या दिखाने के दांत वाला असं मला वाटतं. हा, दिखाने के दांत वाला असावं असं मला वाटतं, कारण त्यांनी ते पाहिलंय आणि त्यांना बरेच पिंक बॉल दिलेले आहेत. एसजीचा पिंक बॉल वेगळा आहे जरा कुकबरापेक्षा, म्हणून त्यांना पण थोडी सवय होतीये. तर त्याला वाटतंय की रिव्हर्स होणार नाही, कारण नॉर्मली पिंक बॉल टेस्टमध्ये रिव्हर्स होत नाही, कारण गवत एवढं सोडायला लागतं, कारण तो पिंक बॉल डिस्कलर होतो नाही तर वेगळं त्याच्यावर शेकून काळे ठिपके यायला लागतात त्याच्यावर. किंवा मला असं वाटतं की तो स्वतःवरच्या अपेक्षा जरा कमी करतोय, कारण त्याला कन्व्हेन्शनल स्विंगनी विकेट्स नाही मिळतायत विकेट्स रिव्हर्स स्विंगनी. मग साधारण त्याचं एक्सपेक्टेशन कमी झालं की आणि मग सडनली 2 बोल्ड काढले की मग त्याचा गवगवा जास्त होतो. नाही, पण तो खूप मोठा बॉलर आहे, मला नाही वाटत असं करेल. अँडरसन ब्रॉड एकत्र खेळण्याचा विचार त्यांचा चालू आहे असं मला कळलेली गोष्ट. त्यामुळे बघू काय होत आहे. पण मजा येणार आहे या 2 टेस्ट मॅचला, कारण किती जरी हे प्लेयर्स म्हणले की आमचं जास्त लक्ष नाहीये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप वरती, तरी लक्ष आहे आणि सगळ्यांची इच्छा आहे की त्या जून महिन्यामध्ये आपण लॉर्ड्स वरती असावं. आणि एक चांगली टीम वागायला, बोलायला, खेळायला चांगली टीम ऑलरेडी तिकडे जाऊन बसलेली आहे. अरे आम्ही ना जेव्हा ऍडव्हर्टायझिंग मध्ये होतो किंवा बिझनेस स्कूल मध्ये होतो, आम्हाला 1-2 गोष्टी सांगितल्या होत्या ज्या मला वाटतं क्रिकेट टीम्सनी पण केल्या पाहिजे, करत नसल्या ऑलरेडी. तर की आम्हाला एक प्रॉडक्ट द्यायचे आणि म्हणायचे कॉम्पिटिटरचा प्रॉडक्ट, आणि म्हणायचे इमॅजिन तुम्ही त्याची जाहिरात करा. तर मग त्यांचे काय टॉकिंग पॉइंट्स असतील, त्यांचं पोझिशनिंग काय असेल, त्यांचं ब्रँड प्रॉमिस काय असेल, असं मला वाटतं कधी कधी एका टीमने असं इंग्लंडने असं इमॅजिन करावं की मी इंडियन आहे आणि मला कुठली टीम माझ्या समोर नको आहे, कुठल्या टीमच्या विरुद्ध मला सर्वात कमी खेळायचं आणि ती टीम सिलेक्ट करावी. आणि त्या टीम मध्ये अँडरसन ब्रॉड दोघं असणारच. अँडरसन ब्रॉड आणि आर्चर, अँडरसन ब्रॉड आर्चर हे 3 खेळणार माझ्या मते. आणि तो लीच खेळेल आणि मग त्यांना ठरवायला लागेल दुसरा स्पिनर पाहिजे की नाही, कारण त्यांचे ऑफ स्पिनर्स बरे आहेत पण त्यांना अरे जरा ती चटक लागली, मधून मधून फुलटॉस आवडतात त्यांना. आणि एक फुलटॉस आणि डॉम बेस्टला फुलटॉस म्हणून काढला आणि मोईन अलीनी त्याची फ्रेंडशिप दाखवली आणि त्यांनी फुलटॉस टाकले. पण मला सांग, तुम्हाला दोघांना ही गोष्ट समजली का की मोईन अली दुसऱ्या टेस्ट नंतर जाणार हे माहिती आहे आणि तो कितीतरी वर्षात 1-2 टेस्ट खेळला गेल्या 2-3 वर्षात, तर त्याला आधी कॉन्फिडन्स यायला पाहिजे. मग थोडे विकेट मिळाले त्याला, त्याच्याने कॉन्फिडन्स वाढला, शेवटी त्यांनी रन केले, थोडे कॉन्फिडन्स वाढला आणि थँक्यू. आणि डॉम बेस्ट बॉलिंग चांगली केली म्हणून त्याच्या जागी मोईन अलीला आणला, तर तुम्ही परत डॉम बेस्ट कडे जाणार. नाही, तू हर्ष म्हणतोय ते अगदी बरोबर आहे. मला हे मोईन अली बद्दल जे लोकांनी जे काय स्ट्रॅटेजी आहे का काय मूर्खपणा आहे मला माहिती नाही, पण काय केलंय हे काहीच कळत नाहीये. आणि नंतर ते जस्टिफाय करताना कित्येक व्हॉइसेस असे आहेत, ते त्यांचं म्हणणं आहे की त्याला इंग्लंडचं कॉन्ट्रॅक्ट पण नाहीये म्हणून त्याची मेंटल स्टेट तशी नसेल की कशाला मी टेस्ट मॅच क्रिकेट खेळू, मी फॅमिलीपेक्षा लांब होतो, मग माइट एज वेल फोकस ऑन व्हाईट बॉल क्रिकेट. पण ह्या सगळ्या गोष्टी काय इंग्लंड क्रिकेट बोर्डला माहिती नव्हत्या का? जर का तुम्ही एखाद्याला रिप्लेस करून त्याला कॉन्फिडन्स देताय तर मग तुम्ही 3rd टेस्ट साठी त्याला नर्चर नाही करणार. सुरेंद्र, काल मी एक खूप छान आर्टिकल वाचलं युकेच्या टाइम्स मध्ये की असं का होतंय. मागच्या वर्षी जेव्हा वेस्ट इंडिज गेले, पाकिस्तान गेले आणि जेव्हा इन्कम खूप कमी झालं होतं युके क्रिकेट बोर्डचं, तेव्हा त्यांनी प्लेयर्सना सांगितलं तुम्ही 15% पे कट घ्या, आणि सगळ्या प्लेयर्सनी 15% सॅलरी कट घेतला. आणि तेव्हा इन्फॉर्मली असं सांगितलं होतं त्यांना की तुम्ही पे कट घेतलाय, तुम्हाला मेकअप करायला तुम्हाला IPL ला जायचं तर तिथे जाऊन पैसे मेकअप करा तुम्ही. तर आता तुम्ही जर त्यांना सांगितलं की तुम्ही पे कट पण घ्या आणि IPL पण नका खेळू, तर कसं, तर 2 गोष्टी आहेत. एक तर T20 वर्ल्ड कपची तयारी आहे आणि त्यांना सांगितलंय की तुम्ही IPL खेळू शकता म्हणून, म्हणजे त्याचा अर्थ इंग्लंडची जी टीम IPL खेळते राजस्थान रॉयल्स नावाखाली ती पण पूर्ण खेळू शकेल.
नाही पण म्हणजे हे असं सांगण्यासारखं आहे की तुझा पगार मी कापतो पण तू दुसऱ्या कंपनीसाठी काम करू शकतो. मला असं वाटतं हे प्रेमिसच चुकीचं आहे की जर पगार कापला तो कापला पण तो तुम्ही कॉम्पन्सेटरी केला तर म्हणजे तुमची फिलॉसॉफी क्लिअर दिसते की IPL इज मोर इम्पॉर्टंट इन इंग्लिश क्रिकेट. पण ते आपल्यासाठी चांगलं आहे त्यामुळे मी काय रडत नाही. म्हणून म्हणलं या 2 टेस्टला तीच मजा येणार आहे की एकीकडे ते श्रीलंकेमध्ये सॉलिड जिंकून आले होते, त्यामुळे मला वाटलं की ते सॉलिड जोर लावणार. पहिल्या मॅचला सगळ्या गोष्टी जमून आल्या आणि चित्र वेगळं दिसलं. ते दुसऱ्या मॅचला त्या परत रोहित शर्माने पार हवा काढून टाकली त्यांची. पण हर्षा, इतके वर्ष तू क्रिकेट बघतोयस, खेळलायस, तुझ्या इतके नाही, हा तुझ्या इतके वर्ष नाही पण या विकेटचं जे एक डोक्यात असतं की अरे विकेट हे असं आहे, विकेट तसं आहे. आणि रोहित शर्मा काल मला म्हणाला की किती विकेट कसंही असलं तरी शेवटी त्याचा विचार करत बसण्यापेक्षा त्याच्यावरती मला काय करायला पाहिजे काउंटर करायला याचा विचार करा. आणि त्यांनी ते करून दाखवलं यार. त्या विकेटवरती 160 रन्सची तशी इनिंग म्हणजे काय म्हणायचं त्याला. फारच सुंदर. म्हणजे मोठा प्लेअर आपण रोहित शर्माला इतकी दिवसापासून का म्हणतो ते कळलं त्या इनिंग्समध्ये. पण त्याचं म्हणणं त्याच्यासाठी बरोबर आहे की मी जर फार विकेटचा विचार केला, माझं इन्स्टिंक्ट कमी होईल, मी प्रीडिटर्मिन्ड होईल, तर मी विचार करून ठेवलं पाहिजे आधी की ह्या विकेटवर आता स्वीप शॉट काढला त्यांनी, त्या विकेटवर जरूर होती, मग एकदा ती मनाची तयारी करायची आणि जायचं. अरे पण आपल्याला खेळायचं नाहीये त्याच्यावर, म्हणून आपल्याला थोडा जास्त विचार करायला लागतो की कसं असेल तिथे, म्हणजे काय होईल, काय बघता येईल. आपल्याला प्रेक्षकांना सांगायला लागतं की हे व्हायची शक्यता आहे, असं होऊ शकेल, म्हणून आपल्याला विचार करायला लागतो तिथे. आणि अरे टेस्ट मॅच मधनं पिचवरनं डिस्कशन काढलं तर म्हणजे विक्रमचे 80% जोक्स काढून त्याला स्टँडअप करायला सांगितल्यासारखं. करेक्ट आहे. पण मला रोहितचं जे उत्तर होतं सुनंदनला ते प्रचंड आवडलं, जेव्हा मी म्हणलं की सर मी विचारच करत नाही. आणि मी रोहितला नंतर मेसेज केला की म्हणलं की तू खरंच बोलतोयस का, तर तो म्हणतो की विचार कधी थांबवायचा हे महत्वाचं. आणि आय थिंक दॅट इज अ बिगर पॉइंट की तुम्ही हे सगळं पर्स्पेक्टिव्ह घेतल्यानंतर आता थांबला विचार, आता विचार नाही करायचा. आणि तो बॅटिंग मध्ये तो विचार आला नाही पाहिजे, ह्यातच मोठ्या बॅट्समनचं कौतुक आहे. आणि मला वाटतं रोहित शर्माने ते क्रॅक केलंय. 100%. पण या सगळ्या धमामध्ये म्हणजे शेवटी काल जोकोविच जसं म्हणाला की सुरुवातीला वाटलं की काय ऑस्ट्रेलियात जायचं, मग 15 दिवस क्वारंटीन करायचं, त्याच्यानंतर मॅचेस खेळायच्या. प्लेयर्स विविध खेळातल्यांना हे सहन करायला लागतंय. पण अखेर एक गोष्ट मानायला लागते की अखेर खेळ होतोय. ऑस्ट्रेलियन ओपन झाली, नंतर काय ऑस्ट्रेलियामध्ये सिरीज झाली, आता आपल्या इथे सिरीज होतीये, तुमचं आणि आमचं काम चालू आहे. तर हे म्हणतात तसं की हे चालू राहणं याला सुद्धा एक काहीतरी पर्स्पेक्टिव्ह मध्ये महत्व दिलं पाहिजे. ऑफकोर्स दिलं पाहिजे. आणि कठीण परिस्थिती आहे हे खरं, पण हे कधी विसरता कामा नये की लोकांची परिस्थिती आपल्यापेक्षा खूप जास्त कठीण आहे. आणि आपण कशाबद्दल कंप्लेन करतोय, अरे 2 तास पाणी येतं बऱ्याच जागी, त्या 2 तासात तुम्ही पटकन आंघोळ करा, सगळं करा, पण दिवसभराचं पाणी त्या टँकमध्ये भरून ठेवा. आणि जेव्हा भांडी घासायची असतात तेव्हा तो घडी जर असला तुमच्याकडे, तो घासत असताना आपण विचार करतो की मला रात्री बाथरूमला जायचंय आणि तो भांडी घासायला वापरून टाकतोय की काय. पण अरे, आणि हे शहरातनं बघतो आपण, गावातनं कठीणच ते परिस्थिती. तर आपली परिस्थिती म्हणजे हवी तशी अशी नाहीये, पण असा नाही विचार करतायत आपल्याला की किती कठीण आहे. म्हणजे मला 15 दिवस क्वारंटीन मध्ये राहायला लागलं. अरे 15 दिवस कुठे राहायला लागलं क्वारंटीन मध्ये? आता मी पण आहे 5 दिवस क्वारंटीन मध्ये. मला एका खोलीत बेड आणि एका खोलीत सोफा वगैरे अशी मस्त रूम दिलेली आहे. तर म्हणजे आयडियल परिस्थिती नाहीये, पण कंप्लेन करायसारखं काहीच नाहीये. अगदी बरोबर हर्ष. मी तर म्हणजे मला पण असं, मी कित्येक वेळा असं काही गोष्टी गप्पा निघाल्या, म्हटलं की आपण कंप्लेन केली ना तर खरंच जर का वर असेल ना तो कानाखाली वाजवेल जेव्हा आपण पोहोचू तिथे. त्यामुळे कंप्लेन करण्यात काहीच अर्थ नाही. मला एक छोटा प्रश्न दोघांना आहे, तो जरा मी डायग्रेस करतोय, आपण परत त्या स्पिनिंग विकेटवर येऊया. मला विचारायचं होतं की रोहित शर्मा नी एक स्ट्रॅटेजी केली जी जो रूटनी पण केली होती की बॉल स्वीप करायचा. आणि व्हॉट वॉज व्हेरी क्लिअर की जो रूटनी स्वीपिंग टेक्निक ग्रॅहम वूडच्या खिशातनं काढून ती व्यवस्थित प्लॅन करून वापरली. रोहित नॅचरली ते स्ट्रोक चांगले खेळतो, पण मला असं वाटलं की इंडियन प्लेयर्सनी त्याच्यावर काम केलं होतं की नाही ह्याची, कारण अश्विनच्या बोलण्यावरनं मला असं वाटलं की 10-12
5-7 दिवस त्यांनी प्रॅक्टिस केली होती. तर रोहित जी स्ट्रॅटेजी वापरतो ती बाकीच्या बॅट्समननी वापरावी का आपला नॉर्मल गेम खेळावा? आणि मला असं वाटतं विराट कोहली चांगला खेळला कारण तो स्वतःच्या बेसिक टेक्निकला बॅक करतो. काय वाटतं तुम्हाला आजोबा, तुम्हाला काय वाटतं? मी एक मुद्दा मांडतो की ज्या प्लेयरशी बोलणं केलं त्यांचं म्हणणं असं होतं की थोडासा ऑफस्टमच्या बाहेरची लाईन टाकणारा जर का ऑफस्पिनर असला तर स्वीप करणं जास्त सोपं आहे, कारण त्याच्यामध्ये तुमचं चुकलं तरी तुमच्या एलबीडब्ल्यूचा हे होत नाही आणि तुम्हाला अखेर लांब फिल्डर जास्त नसतात. परंतु तीच जर का लाईन स्टंप मधली ठेवली तर जरा जास्त विचार करायला लागेल, असा एक त्यांचा मुद्दा होता. अरे, आणि आपल्याला लहानपणापासून, आता आपण एवढं क्रिकेट नाही खेळलो, विक्रम तू आणि मी, सुनंदन थोडं जास्त खेळला आपल्यापेक्षा, पण आपल्याला काय सांगितलं, स्पिनरने टॉस केला तर पिचला येऊन खेळायचं, आणि जर तुम्ही पिचला आलात तर अगेन्स्ट द टर्न किंवा विथ द टर्न काही नाहीच आहे, कारण तुम्ही पिचला आहात. आणि म्हणून आपण कधीच लहानपणापासून स्वीप शॉट, आपल्या लेवलवर पण कधी स्वीप शॉट जास्त खेळलोच नाही आपण, कारण कोचेसनी सगळ्यांनी काय सांगितलं होतं, आता आम्हाला कोचेस नव्हते एवढे, पण काय सांगितलं होतं की टॉस केला बॉल की पिच पर्यंत जायला पाहिजे, आणि आपल्या लेवलवर ड्रिफ्ट वगैरे एवढा नसायचा ना, तर पिचला आलं तर इझी असायचं खेळणं. तर मला नाही लक्षात की, मला आठवतं एकदा एका इंटर कॉलेज फायनल मध्ये मी एक स्वीप शॉट खेळलो, अझरुद्दीनला लेग ब्रेक टाकत होता, मॅटिंग विकेट होता म्हणून सेफ होतं, आणि हे काय केलं मी. आणखी एकदाच मी स्वीप शॉट खेळलो होतो, मी शिवलाल यादव ऑस्ट्रेलियाहून आला होता आणि दुसऱ्या दिवशी पहाटे सिनियर डिव्हिजन मॅच खेळायला आला, मी जवळजवळ 14 का 15 स्वीप शॉट खेळलो त्याला, आणि एकही कनेक्ट नाही झाला. अरे, कारण आम्हाला सवयच आहे ना की ऑफ स्पिनरची ट्रॅजेक्टरी बघून बॉल कुठे पिच होतोय हे आपण अंदाजा लावू शकतो ना, पण मोठा बॉलर जेव्हा येतो तेव्हा बॉल डीप होतो, तर तेव्हा आपल्याला वाटतं तिथे नसतो तो बॉल. पण स्वीप शॉट मला वाटतं की म्हणून सवय नाही आपल्या लोकांना. अश्विन म्हणाला मी 19 वर्षाचा होतो तेव्हा स्वीप केलं मी लास्ट, म्हणून खूप प्रॅक्टिस करायला लागली. मला वाटतं आपल्या प्लेयर्स मध्ये पुजारा पण कधी नाही करत बा स्वीप, कारण तो इतकं फुटवर्क चांगलं आहे. फक्त अजिंक्य स्वीप करतो माझ्या मते मधून मधून, बाकी आपले प्लेयर स्वीप करत नाही. विराट कोहलीला मी एकदा ऑस्ट्रेलियामध्ये नेथन लायनला काउंटर करायला स्वीप करताना बघितलं बस, नाहीतर विराट पण नाही करत. बरोबर बरोबर बरोबर. पण या सगळ्याच गोष्टी आता आहेत, म्हणजे एक्साइटिंग म्हणतात तसं की इतकं पाठोपाठचं क्रिकेट आहे की या 2 आहेत, नंतर 5 T20 आहेत, पुण्यातल्या 3 वन डे आहेत, पाठोपाठ थोडे दिवसाची विश्रांती आणि IPL आहे. त्यामुळे खेळाडूंना सुद्धा काय म्हणतात त्याला, कन्व्हेअर बेल्ट वरती असल्यासारखं वाटत असेल की या फॉर्मॅटमधनं त्या फॉर्मॅटमध्ये, या खेळातनं त्या खेळामध्ये. परंतु हे मजा येणार आहे. या 2 टेस्टची बघूया, लज्जत घेऊया. भोगले, तुमची भेट नाही होणार कारण तुम्ही बबलमध्ये वगैरे आहात, पण मी पण येतोय अहमदाबादला. आम्हाला काही ऍक्सेस आणि हे ते असं सारखं नाही, त्यामुळे म्हणायला गेलं कधी ऍक्सेसचा प्रॉब्लेम झालाय. तुम्ही कधी सायबेरियाला गेला तर तिथनं पण प्रेस कॉन्फरन्स मध्ये मराठी प्रश्न येणारच, कळतं इमिडिएटली. अरे, मराठी प्रश्न, सुनंदन लेले फ्रॉम सायबेरिया, नाही सुनंदन लेले फ्रॉम एंटार्क्टिका, पण सुनंदन लेले जिथे असतील तिथनं मराठी प्रश्न येणारच. तर तुला कधीपासून काळजी वाटायला लागली की मी आहे, ऍक्सेस आहे की नाही? रे, एवढे प्लेअर बरोबर तेवढे कनेक्शन नाहीये. मला कळलं सुनंदनला काळजी काय आहे विक्रम, की असाच लॉकडाऊन सुरू राहिला तर आंबे कसे पाठवायचे. यावर्षी ना माझं एकच अँबिशन आहे माझी, म्हणजे एकदा वाटतं की एवढे मॅचेस बघावे, चांगले व्हावे, आपली कॉमेंट्री चांगली व्हावी, सगळं चांगलं व्हावं. पण ह्या वर्षी एक वेगळी अँबिशन आहे माझी की त्या एलिट शॉर्टलिस्ट मध्ये यावं. यावर्षी एलिट शॉर्टलिस्ट म्हणजे तुझी अँबिशन नाही आहे, अँबिशन आहे. बरोबर. आणि मागच्या वर्षी ड्रॉप झालो होतो मी, गेले 2-3 वर्ष ड्रॉप आहे मी. नाही, यावर्षी होणार. यावर्षी मे जून मध्ये. म्हणजे काय, जरा मायनर प्लेअर कॅप्टन कडे येऊन विचारल्यासारखं झालं की प्लीज मला हे गेम खेळा ना, एक मॅच खेळा. पण होणार, या सगळ्या गोष्टी होणार यावर्षी. त्यामुळे क्रिकेटची मजा घेऊयात, 2 टेस्टची हे घेऊयात आणि परत बोलूयात. आपण असं करू होपफुली ऑगस्ट पर्यंत. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप एखाद मॅच जून मध्ये असेल, होपफुली ऑगस्ट पर्यंत इंग्लंडला जाणं सेफ असेल तर आपण 3 बसून हाईड पार्क मध्ये मांडी घालून हा कार्यक्रम करू एकदा मराठीत. बढिया. होणार भोगले, होणार.
3 इडियट्स ऍट हाईड पार्क असं आपण करूया. ते 12 गावचं पाणी म्हणजे किती रिस्पेक्टेबल वाटायचं ना. 3 इडियट्स म्हणायला लागलास. चला पण मस्त मजा आली. विक्रम आणि हर्षा, थँक्यू सो मच. भोगले, काळजी घ्या आणि अहमदाबाद मध्ये मजा करा. आम्ही तुम्हाला जॉईन करतोय. आपण लांबनं एकमेकांना हाय बाय बाय. आणि लास्ट एक पॉइंट माझा, की जे बघतात तुम्ही इथे 3 चेहरे दिसत असतील तुम्हाला. हे 3 वेगवेगळे जनरेशनचे एक सिंबल आहे. लाल शर्ट मध्ये आजोबा, निळा शर्ट थोडा काळा दिसतोय थोडा, 2 मुलं आहेत ज्यांना लग्न करायचं नाही, आणि सर्वात खाली सर्वात धाकटं तो स्वतःच करत नाहीये. म्हणजे आजोबा आणि अनमॅरिड. क्या बात है. डेंजर कॉम्बिनेशन आहे. पण हर्षा, ऑन अ पॉझिटिव्ह नोट ऑन एव्हरीथिंग एल्स, इट्स गुड टू हॅव यू बॅक इन कॉमेंट्री. आता माझं म्यूट साऊंड नॉर्मल. मी तुला ओळखत नाही कारण तुझी मैत्री महाग पडू शकेल. नाही. त्यामुळे एन्जॉय करा. क्रिकेट एन्जॉय करू आणि भव्य दिव्य ग्राउंड वरती जाऊन आम्ही दोघं क्रिकेट एन्जॉय करतो. आणि विक्रम साठे तुम्हाला आखो देखा हाल आम्ही पाठवू. करेक्ट, ऍब्सोल्युटली. थँक्यू सो मच. सगळ्यांनी कृपा करून, अजून पॅन्डेमिक संपलेलं नाहीये, त्यामुळे कृपा करून परत मास्क घाला. जास्त गर्दी गोंगाट करू नका. हात धुवा. सगळ्या काळज्या प्लीज घ्या, कारण अजून आपल्याला कृपा करून सगळ्यांना काळजी घेणं खूप गरजेचं आहे. या नोटवरती आपण थांबूया आणि परत भेटूया. थँक्यू सो मच. बाय बाय. बाय. थँक्यू.